सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी नागरिकांशी संपर्कात असलेल्या 2 जणांना एटीएसच्या नागपूर टीमनं चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरातले हे दोन्ही तरुण आहे आणि हे तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातील नागरिकांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। एटीएस कडनं कंटिन्यूअस मॉनिटरिंग या सगळ्या बाबीचं सुरू होतं आणि आज सकाळीच या दोन्ही तरुणांना एटीएसच्या टीमनं ताब्यात घेतलेलं आहे। चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं सांगितलं जातं। हे वाहन एटीएसचे आपण या ठिकाणी बघू शकतो आणि हे एटीएसचं कार्यालय आहे आणि याच ठिकाणी सध्या या दोघांची ही चौकशी सुरू आहे की ते पाकिस्तानातील ज्या लोकांशी संपर्कात होते ते नेमके कोण आहे, कसा कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश झालेला आहे आणि काही गोपनीय माहिती तर त्यांनी शेअर केली नाही ना, याची चौकशीसुद्धा एटीएसच्या टीमकडनं सुरू आहे। एटीएसची एक टीम जी आहे ती या दोन्ही जणांची सुरुवातीला एकत्र आणि मग वेगवेगळी अशी चौकशी जी आहे ती करतात। आतापर्यंत सांगितलेलं नाही की अटक केली की नाही, परंतु चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती जी आहे ती खात्रीला एक सूत्रांकडनं मिळत आहे। आपण या ठिकाणी दृश्य बघू शकतो। याच कार्यालयात सकाळी कामठीवरनं या दोन्ही तरुणांना आणण्यात आलेलं आहे, जे गेल्या काही दिवसांपासून दोघेही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी नागरिकांशी संपर्कात होते। आता तो पाकिस्तानी नागरिक कोण होता, नेमकं काही माहिती गोपनीय माहिती शेअर केली का, या सगळ्या बाबींची एटीएस सखोल चौकशी करत आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।